सहीचं भाग्यशास्त्र या सिरीजचा हा 8वा भाग. ॲस्ट्रो सिग्नेचरनुसार अतिशय वाईट समजल्या जाणाऱ्या सहीबद्दल आज बोलणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला 3 सह्या दिसत आहेत. पहिल्या भागात मी सांगितलं होतं की सहीचा पहिला पार्ट म्हणजे तुम्ही स्वतः, दुसरा पार्ट म्हणजे कुटुंबातले पुरुष सदस्य म्हणजे तुमचा नवरा, मुलगा, सासरे, भाऊ, वडील वगैरे. तिसरा भाग म्हणजे कुटुंबातले फिमेल सदस्य म्हणजे तुमची बायको, आई, मुलगी, बहीण, सासू वगैरे. आणि हा उर्वरित पार्ट म्हणजे तुमचा आप्तेष्ट परिवार, मित्र परिवार, कलिग्स वगैरे. आपण डॉट किंवा पूर्णविराम कधी देतो? तर वाक्य पूर्ण झालं, क्रिया पूर्ण झाली की त्यानंतर पूर्णविराम देतो. इथे तुम्ही स्वतःच्या नावानंतर पूर्णविराम दिलात म्हणजे स्वतःला थांबवलंत, अलिप्त केलंत. कुणापासून? तर संपूर्ण परिवारापासून. या लोकांना फॅमिली बॉन्डिंग म्हणजे काय हे माहीतच नसतं. पण त्यांना तुम्ही सांगू जाल की तुमची फॅमिली बॉन्डिंग काहीच नाही, तर ते अजिबात मान्य करणार नाहीत. का? कारण ज्या गोष्टीचा अभाव असतो त्या गोष्टीचा प्रभाव जाणवत नाही. जी गोष्ट अनुभवलीच नाही तिची कमतरता भासत नाही. मराठीत समजलं नसेल तर आपल्या आर्चीच्या स्टाईलमध्ये इंग्रजीत सांगतो, यू वोंट मिस व्हॉट यू हॅव नेव्हर एक्सपिरियन्स. हे लोक कायद्याच्या अडचणीत फसू शकतात, त्यात पैसे घालवतात, रात्रीची शांत झोप येत नाही, मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, मेंदूचा आजार होऊ शकतो, कर्ज घेतलं तर फेडता येणं मुश्किल होतं, दुसऱ्यांबद्दल गैरसमज करून घेतात, आत्मप्रौढी मिरवतात. यांना कुणाशीही धड संवाद साधता येत नाही. या लोकांना दूरदृष्टी किंवा व्हिजन नसते. त्यामुळे स्वतःसाठीच त्यांना धड काही करता येत नाही, मग ते दुसऱ्यांसाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी काय करून ठेवणार? स्वतःपुरतं बघण्याच्या यांच्या वृत्तीमुळे कुटुंब एकसंध राहत नाही. नातेसंबंधात ते स्वतःची स्पेस शोधतात, झोकून देता येत नाही. कुटुंब तोडण्याचं काम ही मंडळी करतात. यांची मुलं हमखास दूर जातात किंवा दुरावतात. जी तिसरी सही दिसते त्यात तर स्वतःचं पूर्ण नाव लिहून नंतर पूर्णविराम दिलाय. अशा व्यक्तीची आयुष्य रेषा छोटी होते. या 3पैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही सही करत असाल तर आजच्या आज बदला. शिवाय एक उपाय करा. दररोज सलग किमान 20 मिनिटं आकाशात दूरवर बघा. एकटकच बघायला पाहिजे असं काही नाही, पण सलग बघायला हवं. हा उपाय कमीत कमी 21 दिवस सलग करा. सही बदला, उपाय करा. त्यानंतर 4 ते 6 महिन्यात फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. या ओळीचा नेमका अर्थ तुम्हाला समजेल. राधे राधे.